चोको पकड़ कर रखे। हे मला पकडून ठेव। काय बोलते? डबा आहे ना, हां फक्त एक रिबिन लावलेली, खालून वाकून जाऊ शकतो। मग काय फायदा? त्याला पहिल्यांदाच आता उतरते मी वरळीला। कसं वरळी स्टेशन आहे, पहिल्यांदाच बघते वरळी स्टेशन। मंडळी, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग, खूप महत्त्वाचा आहे। मुंबईच्या धक्काधक्कीच्या जीवनातून आपल्याला थोडासा आराम मिळतोय, तेव्हा हे काय आहे आपण जाणून घेऊया। पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा। चर्चगेटला माझं बऱ्याचदा जाणं येणं होतं, कारण मला हायकोर्टात आणि सेशन्स कोर्टात जायचं आणि त्यासाठी मी वेस्टर्न रेल्वे किंवा सेंट्रल रेल्वेने येते। पण तुम्हाला माहितीच आहे की या दोन्ही ट्रेन्सला प्रचंड गर्दी असते, सकाळी आणि संध्याकाळी तर बघायलाच नको। मग मी आणि माझी बहीण आम्ही दोघींनी मेट्रो ट्रेनने घरी जाण्याचा विचार केला। आता हुतात्मा हे मेट्रो स्टेशन हायकोर्ट आणि सेशन्स कोर्टच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे खूपच सोयीस्कर झालं। फक्त एवढंच की आपल्याला 3 माळ्याहून जास्त अंतर खाली जावं लागतं आणि थोडंसं चालावं लागतं। बाकी हा प्रवास अतिशय सोयीस्कर, सुखकारक। आज मी पहिल्यांदाच चर्चगेट टू वर्ली मेट्रो ट्रेनने जाते आणि बरोबर आहे बहीण, दोघी जणी चाललोय। थोडासा वेगळा एक्सपिरियन्स। जेव्हा पहिल्यांदाच बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स टू आरे कॉलनी हे स्टेशन झालं होतं तेव्हा मी प्रवास केला होता, पण हुतात्मा चौकहून कधी गेले नव्हते वरळीला आणि आज तो जाण्याचा योग आला होता बहिणीमुळे। ते का आमच्यासाठी वरळी स्टेशन आणि सिद्धिविनायक ही 2 स्टेशन जवळ आहेत। म्हणजे आम्हाला जर स्टेशनला जायचं, दादर स्टेशनला जायचं तर वरळीवरून दादरला बसने जावं लागतं किंवा वरळीवरून परेलला बसने जावं लागतं, पण आता आम्ही पायी चालत दोन्ही स्टेशन्सला जाऊ शकतो। चल तुझ्या हातात ठेव ना, तिकीट ठेव। हे चालायला थोडासा वेळ लागतो। किती मिनिटं लागतात का चालायला? तरी 5-10 मिनिटं लागतात प्लॅटफॉर्मला जाईपर्यंत। अजून खाली जायचंय, तो तिकडून येणारा मार्ग आहे आणि आपण इथून जातोय। हा हा ते पण खाली जात आहेत, मग ते कसं काय वेगळं काय माहिती। अच्छा अच्छा, उलटच उलट आहे, इकडून परत मग असं यायचं। तिथे पण होतं, तिथे बंद ठेवलं। अच्छा 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 अच्छा। पण मेट्रो रेल्वेने प्रवास करताना तुमचा मोबाईल मात्र बंद, कारण नेटवर्कच नसतं मोबाईलला आणि तिकीट काढण्यासाठी तुमच्याकडे सुट्टे पैसे हवेत। पण तिथे नाही होत होतं ना, अजून खाली। पण तुमच्याकडे असलेलं तिकीट मात्र तुम्हाला जपून ठेवावं लागतं, कारण या तिकिटाच्या साहाय्यानेच तुम्ही आत प्रवेश करू शकता आणि एक्झिट होताना सुद्धा ते स्कॅन करून तुम्हाला पुढे जावं लागतं। म्हणजे आता इथे कोणी विदाऊट तिकीटने प्रवास करूच शकत नाही। तुमचं चेकिंग मशीनद्वारेच होतं। मेट्रो स्टेशन आणि मेट्रोचा प्रवास पूर्णपणे वातानुकूलित। प्लॅटफॉर्म आला आपला। मेट्रो ट्रेनचा आवाजही कर्कश नाही वाटत कानाला। तिकडे महिला डबा आहे, एकच आहे। अच्छा, तिकडे लिहिलं आहे महिला डब्बा, पण ट्रेन पूर्ण एकच आहे, कारण तिथे दिसतंय ना लेडीज। हे आपलं कुठलं स्टेशन लागतं? चर्चगेट आहे नॉर्मल, पण नाव काय स्टेशनला? हुतात्मा चौक। तेवढी गर्दी नाही आहे का प्लॅटफॉर्मला? हा गर्दी नाही आहे, कमी आहे गर्दी। काय म्हणते तू? पण हल्ली तर मेट्रोनेच जाते मग? हा ना, हां घाम नाही, मस्त वाटतं। ती तिकडून दिसते, ती कुठली? अच्छा, जे तिकडे ती कुठली आहे ग?
ती ऑपोजिट साईड. हा ओके ओके ओके. प्रवेश करत आहे. येईल का दादा? आली ते माहिती आहे मला, बघितलंय मी तुझ्या आधी. मी बघितली आहे मुलींना तुझ्या घेऊन गेलेली अंधेरीला. मग आली 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 आली. लाईट दिसते फक्त. आली. हे असे डोअर्स असल्यामुळे ॲक्सिडेंटचीही भीती नाही. चलो ओपन तर होऊ दे. थांब. JBNR लांब जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 2. बसायला पण जागा नाही आहे. म्हणजे आता लोकांना त्याचं महत्त्व कळायला लागले बहुतेक. आणि काही दिवसांनी पूल होईल काय? हां अजून गर्दी होणार. आणि ही नेहमी प्रवास करते त्यामुळे हिला माहिती आहे. याच्यानंतर कुठलं स्टेशन आहे? हुतात्मा नंतर CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. नाव तेच ठेवलंय पण. जागा झाली जागा झाली जागा झाली. आम्हाला बसायला जागा मिळालेली आहे CSTला. काय बोलते? लेडीज डबा आहे ना. हां. त्याला फक्त एक रिबिन लावलेली. खालून वाकून जाऊ शकतो. मग काय फायदा? हां. CST नंतर काळबादेवी. काळबादेवी. चढणार कोणी नाही येतो. नाही येत कोणी. गिरगाव आला म्हणजे रंजना सुगंधच्या इकडे. गिरगाव. गिरगाव. हे कुठलं स्टेशन आहे का? ग्रँट रोड. मग वेस्टर्न. मग वेस्टर्नचे सगळे स्टेशन्स आहेत तिकडे. वेस्टर्न रेल्वेचे. हे कुठलं स्टेशन का? बॉम्बे सेंट्रल. महालक्ष्मी. आता मी समजा वेस्टर्न रेल्वेने गेले असते ना तर मग दादरला उतरायला लागलं असतं. आणि वेस्टर्न रेल्वेने आत्ता किती वाजलेत? संध्याकाळचे 7:15 वाजलेत. म्हटल्यानंतर प्रचंड गर्दी ट्रेनला वेस्टर्न रेल्वेला. आणि तिकडून मग परत मग वरळीला जाण्यासाठी मला दादरला बस पकडायला लागली असती 118. आणि तिथे पण प्रचंड गर्दी. पण आता मी डायरेक्ट कुठे उतरणार? वरळीला जवळपास तिथेच उतरणार. म्हणजे घरी जायला फक्त चालत 10 मिनिट. हे कुठलं स्टेशन आलं गं? नेहरू सायन्स सेंटर. मी वरळी नका. आचार्य यात्रेचं मग नेक्स्ट स्टेशन आपलं आहे? नाही नाही पुढचं आचार्य यात्रेचं. अच्छा. आता हे कुठले म्हणालीस तू? विज्ञान केंद्र. विज्ञान केंद्र. पुढील स्थानक आचार्य यात्रेचं होतं. जागा पण बघ एकदम सुटसुटीत आहे. स्टँडिंग न्यायला पण काय प्रॉब्लेम नाही आहे बघ ना. स्टँडिंगने पण असा गचीण कचडी नाही वाटत. आपल्याला वेस्टर्न रेल्वेला उतरायला किती त्रास होतो. वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे उतरताना ही गर्दी. ती संपली. किती डबे आहेत? डबे किती आहेत? 8 आहेत. इथे बंद होताना दिसतं. तिथे दूरपर्यंत. नेक्स्ट स्टेशन आपलं वरळी. चलो वरळी. वरळी. चला वरळी आलं. पहिल्यांदाच आता उतरते मी वरळीला. कसं वरळी स्टेशन आहे? पहिल्यांदाच बघते वरळी स्टेशन. वरळी स्टेशन आलं. प्लॅटफॉर्म नंबर स्टेशन को जाने
कुठे कुठे दिसते. आता हे माळे चढायचे वरती. तिथे जायची लाईन आहे वाटते या साईडला. हा चर्चगेट विटीला. आणि ही आपली लाईन. आलो बाहेर. तुम्हाला बाहेर पडण्यासाठी 4 एक्झिट्स आहेत, म्हणजे B4, B3, A1 आणि A2. आणि जो एक्झिट तुम्हाला सोयीस्कर असेल त्या एक्झिट मधून तुम्ही जाऊ शकता. बच्चों को पकड़ कर रखे. हे मला पकडून ठेव. ती म्हणते मुलांना घट्ट पकडून राहा. अजून एक फ्लोअर आहे. मला वाटलं संपले फ्लोअर. अगं मग हे मोठं आहे, पण हे 3 ते 4 माळे आपल्याला खोल खाली यावं लागतं. झालं आलं. कुठे बाहेर पडलो हे आता? बघायला पाहिजे बाहेर कुठे पडली ती. तुला जवळ म्हणजे जसे किती एक्झिट आहे बघ. त्या साईडला पण आहे अपोजिट. इथे दाखव. B3 पकडलं असतंस ना तर तू रस्त्याच्या पलीकडे गेली. अच्छा अच्छा अच्छा. तिथून घरी जाणार. मग मला कुठलं यूज पडेल? तेच B3. आणि हे किती आहे? B4. म्हणजे असे गेट आहेत का वेगवेगळे? B1, B2, B3, B4 किती? A1, A2 पण आहे. काय 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 काय? अगं वेगवेगळे ते A1, A2, A3, A4, B1, B2 असं काय आहे. हा काय? काही ठिकाणी A1, A2च आहे. हा. काही A1, A2, A3 पण एक्झिट आहे. ते डिपेंड आहे कसं काय आहे. आता हे बघ समोर तुला कुठे आलं समोर. हा तिकडे पण आहे. मग तिथे पण आहे आपल्याला. हा बघ B3 एक्झिट. हा B3. ओके. आता कसं तुला इकडून जवळ आहे घरी जायला. मग आता मला जायचं तर इकडून आली तर मी अशी जाणार. हा. तुझं काय मत ग? मला तर मेट्रो झाल्यापासून बरं वाटते कोर्टात जायला. मेट्रो झाल्यापासून तू मेट्रोनेच जाते ना? हा. आजचा माझा प्रवास हुतात्मा चौक टू वर्ली. कुठे आलो होता पण? हो काय? अच्छा अच्छा. पण मंडळी तुम्हाला हे तिकीट जपून ठेवायला लागतं. हे तिकीट हरवलं तर मग तुम्हाला डोअरमधून बाहेरच पडायला मिळणार नाही, कारण हा QR कोड स्कॅन करून आपल्याला पुढे जायचं असतं. तर मी B4 एक्झिटने बहिणीच्या घरी पोहोचलेले आहे. हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. काय लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा. बाय.